नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं RKG अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत महावितरण भरतीकरिता अतिशय महत्त्वपूर्ण 150 प्रश्न पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. प्रश्न पहिला, पॉवरचे SI युनिट कोणते? उत्तर आहे वॅट. प्रश्न दुसरा, इलेक्ट्रिक प्रेशरला डॅडस असे सुद्धा म्हणतात. उत्तर आहे व्होल्टेज. प्रश्न तिसरा, ज्या पदार्थामध्ये फ्री इलेक्ट्रॉनची संख्या जास्त असते आणि करंट वाहण्यास कमीत कमी विरोध करतात अशा पदार्थाला काय म्हणतात? उत्तर आहे कंडक्टर. प्रश्न चौथा, पुढील पदार्थापैकी कोणता पदार्थ मंद वाहक नाही? उत्तर आहे कॉपर. प्रश्न पाचवा, पुढीलपैकी कोणता पदार्थ अवाहक आहे? उत्तर आहे पेपर. प्रश्न सहावा, कंडक्टर मधून करंट वाहून जाण्याच्या गुणधर्मास काय म्हणतात? उत्तर आहे कंडक्टन्स. प्रश्न सातवा, कंडक्टन्स हा कोणाचा व्यस्त आहे? उत्तर आहे रेसिस्टन्स. प्रश्न आठवा, कंडक्टरचा विरोध कशाच्या व्यस्त प्रमाणात बदलतो? उत्तर आहे आडव्या छेदाचे क्षेत्रफळ. प्रश्न नववा, चांगले वाहक असलेल्या पदार्थाचे तापमान वाढविले समता काय बदलत होते असता विरोध मध्ये काय बदल होतो? उत्तर आहे वाढते. प्रश्न दहावा, अर्धवाहकाच्या सेमीकंडक्टरच्या तापमानामध्ये वाढ केली असता विरोधी मध्ये काय बदल होईल? उत्तर आहे कमी. प्रश्न 11 ओहम, 15 ओहम आणि 30 ओहम असे 3 रेझिस्टन्स समांतर जोडले तर एकूण रेझिस्टन्स किती आहे? उत्तर आहे 5 ओहम. प्रश्न 12, ज्या मीटरद्वारे करंट ओळखला जातो ते मीटर कोणते? उत्तर आहे गॅल्व्हनोमीटर. प्रश्न 13, एका सर्किटचा विरोध 33 ओहम आहे, त्यामधून 2 एंपियर करंट प्रवाहित होत आहे, तर विरोधाच्या बाजूचे व्होल्टेज किती? उत्तर आहे 66 व्होल्ट. प्रश्न 14, एका विद्युत दिव्यापासून बल्ब 300 मिली एम्पियर करंट वाहत असताना त्याला मिळणारे व्होल्टेज 240 व्होल्ट आहे, तर विद्युत दिव्याचा विरोध किती? उत्तर आहे 800 ओहम. प्रश्न 15, 2 विरोध समांतर जोडले असता एकूण रेझिस्टन्स 12 ओहम आहे. जर एका विरोधाची किंमत 18 ओहम असेल तर दुसऱ्या विरोधाची किंमत किती असेल? उत्तर आहे 36 ओहम. प्रश्न 16, सारख्या पदार्थापासून बनलेले 4 वायर सारख्या आकाराने आणि सारख्या लांबीचे समांतर जोडले असतात त्याला एकूण विरोध 0.25 येतो. जर तेच 4 वायर एकसर मध्ये जोडले असता एकूण विरोध किती? तर उत्तर आहे 4 ओहम. प्रश्न 17, 2 विरोध समांतर मध्ये अनुक्रमे 8 आणि 12 ओहम विरोधाचे जोडले आहे, त्याचा एकूण करंट 16 एंपियर असल्यास प्रत्येक शाखेचा करंट काढा. उत्तर आहे 6.40 एंपियर, 9.6 एंपियर. प्रश्न 18, पुढीलपैकी कोणत्या पदार्थाचा शून्याचा जवळ टेम्परेचर कोइफिशिएंट ऑफ रेझिस्टन्स आहे? उत्तर आहे मैंगनीज. प्रश्न 19, तुम्हाला रेडिओमध्ये 1500 ओहमचा विरोध
बदलायचा आहे, परंतु तुमच्याकडे 1500 ओहमचा विरोध नाही, पण तुमच्याकडे 1000 ओहमचे काही रेजिस्टर आहे. अशा वेळी तुम्ही जे रेजिस्टर कसे जोडाल? तर 2 समांतर एकसर. प्रश्न 20. पुढीलपैकी कोणते विधान हे सिरीज डीसी सर्किट आणि पॅरलल डीसी सर्किटसाठी सत्य आहे? उत्तर आहे पॉवरची बेरीज होते. प्रश्न 21. ओहम्स लॉ कुठे लागू होत नाही? उत्तर आहे व्हॅक्यूम ट्यूब्स. प्रश्न 22. पुढीलपैकी सर्वात चांगला विजेचा वाहक कोणता? उत्तर आहे सिल्वर. प्रश्न 23. एम्पियर सेकंड हे पुढीलपैकी कशाचे युनिट आहे? उत्तर आहे चार्ज. प्रश्न 24. पुढीलपैकी कोणत्या पदार्थाचा नकारात्मक तापमान गुणांक नाही? उत्तर आहे ॲल्युमिनियम. प्रश्न 25. व्हॅरिस्टर डॅडॅस आहेत? उत्तर आहे नॉन लिनियर रेजिस्टर्स. प्रश्न 26. विजेचे अवाहकचे कार्य काय? उत्तर आहे कंडक्टिंग वायरमध्ये शॉर्ट सर्किट होण्यापासून थांबविणे. प्रश्न 27. फ्यूज वायरची रेटिंग नेहमी कशामध्ये दर्शवली जाते? उत्तर आहे एम्पियर. प्रश्न 28. आयनवरील कमीत कमी चार्ज किती असतो? उत्तर आहे इलेक्ट्रॉनच्या चार्ज इतकेच. प्रश्न 29. सिरीज सर्किटमध्ये वेगवेगळे विरोध असल्यास ज्याचा विरोध जास्त असतो त्याचा व्होल्टेज ड्रॉप सर्वात जास्त असतो. प्रश्न 30. एका पूर्ण इलेक्ट्रॉनिक सर्किटच्या काही लांबीच्या वायरचा विरोध किती असेल? उत्तर आहे प्रात्यक्षिक करिता 0. प्रश्न 31. समांतर सर्किटमध्ये मेन लाईनवर ओपन सर्किट झाल्यास प्रत्येक शाखेमधून वाहणारा करंट कसा राहील? उत्तर आहे प्रत्येक शाखेचा करंट 0 होईल. प्रश्न 32. एका वायरचा विरोध 0.2 ओहम आहे, जर त्याची लांबी दुप्पट केली तर विरोध किती होईल? उत्तर आहे 0.4 ओहम. प्रश्न 33. 60 वॅटचे 3 बल्ब समांतर जोडले असता त्याचे टर्मिनल व्होल्टेज 60 व्होल्टेज आहे, जर त्यापैकी एक बल्ब बंद पडल्यास डॅश डॅश होईल? उत्तर आहे इतर 2 बल्ब चालू राहणार. प्रश्न 34. 40 वॅटचे 4 बल्ब एकसर मध्ये जोडले असून त्यांच्या बाजूला बॅटरी जोडली आहे, अशा वेळी पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे? उत्तर आहे प्रत्येक बल्ब मधून वाहणारा करंट सारखा राहील. प्रश्न 35. आर आणि आर असे 2 विरोध सिरीज मध्ये जोडले आहेत. जर आर पब्लिक आर असेल तर सर्वात जास्त व्होल्टेज ड्रॉप कुठे होईल? उत्तर आहे आर. प्रश्न 36. बॅटरीमधून 6.28 गुणिले 1018 एवढे इलेक्ट्रॉन प्रवाहित होत असून बॅटरीच्या 2 टोकामधील संभाव्य फरक 20 व्होल्टेज आहे, तर बॅटरीकडून वापरली जाणारी ऊर्जा किती राहील? उत्तर आहे 12.56 गुणिले 1019 जूल. प्रश्न 37. बंद स्विचचा विरोध किती आहे? उत्तर आहे 0. प्रश्न 38. ओहम्स लॉ कुठे लागू होत नाही? उत्तर आहे व्हॅक्यूम ट्यूब. प्रश्न 39. वर्तमान वाहक कंडक्टरवरील इन्सुलेशन काय प्रदान करतो? उत्तर आहे वरील दोन्ही गुणधर्म. प्रश्न 40. वायरवर दिल्या जाणाऱ्या इन्सुलेशन
ची जाडी कशावर अवलंबून असते? उत्तर आहे व्होल्टेजच्या किमतीवर. प्रश्न 41. पुढीलपैकी कोणती राशी सिरीज सर्किटमध्ये सर्व विरोधासाठी सारखीच राहते? उत्तर आहे करंट. प्रश्न 42. एका रूम हीटरच्या सिरीजमध्ये 40 वॅटचा बल्ब जोडला आहे. जर 40 वॅटचा बल्ब काढून 100 वॅटचा बल्ब बसविला तर हीटरच्या आउटपुटमध्ये काय बदल होईल? उत्तर आहे वाढते. प्रश्न 43. इलेक्ट्रिक केटलमध्ये पाणी 10 मिनिटांमध्ये उकळतो. जर ते पाणी बॉयलर 15 मिनिटांमध्ये उकळवायचे असल्यास सारख्या सप्लाय व्होल्टेजवर डॅश डॅश होईल. उत्तर आहे ताप घटक ची लांबी कमी करावी लागेल. प्रश्न 44. बल्बचा इलेक्ट्रिक फिलामेंट कोणत्या सप्लायवर कार्य करतो? उत्तर आहे वरील सर्व. प्रश्न 45. टंगस्टन बल्ब ला दिलेल्या व्होल्टेज वाढविले असता बल्बच्या विरोधामध्ये काय बदल होईल? उत्तर आहे वाढते. प्रश्न 46. सर्किटमध्ये इलेक्ट्रिक करंट पाठविला असता कोणते परिणाम होतात? उत्तर आहे वरील सर्व. प्रश्न 47. जर यंत्राची कार्यक्षमता जास्त ठेवायची असल्यास पुढीलपैकी कोणती राशी कमी असायला हवी? उत्तर आहे लॉसेस. प्रश्न 48. 500 वॅट आणि 200 वॅट चे दोन बल्ब 250 व्होल्टेज क्षमतेचे असल्यास त्याच्या विरोधाचे गुणोत्तर काय राहील? उत्तर आहे 2:5. प्रश्न 49. ग्लास रॉड हा सिल्क क्लॉथ सोबत घर्षण केल्यास चार्ज होतो, त्याचे कारण काय? उत्तर आहे तो स्वतःच्या जवळील इलेक्ट्रॉन देतो. प्रश्न 50. बल्ब लोडमध्ये जेव्हा एकापेक्षा जास्त बल्ब चालू केले जातात तेव्हा एकूण लोड विरोध हा डॅडॅस उत्तर आहे कमी होतो. प्रश्न 51. 100 वॅट आणि 40 वॅटचे दोन बल्ब AC 230 व्होल्टेज सप्लाय वर सिरीजमध्ये जोडले आहेत. पुढीलपैकी कोणते विधान सत्य राहील? उत्तर आहे 40 वॅटचा बल्ब जास्त प्रकाशित होईल. प्रश्न 52. ज्या पदार्थाच्या रेणूमध्ये वेगळे अणू आढळतात त्या पदार्थाला काय म्हणतात? उत्तर आहे कंपाऊंड कंडक्टर. प्रश्न 53. तापमान गुणांक प्रतिरोधक कशामध्ये दर्शविला जातो? उत्तर आहे सेल्सिअस. प्रश्न 54. ओहम मीटरवर ओपन रेजिस्टर चेक करताना मीटर डॅडॅस वाचन करतो मोजतो? उत्तर आहे अनंत. प्रश्न 55. सर्व चांगल्या वाहकची कोणती राशी जास्त असते? उत्तर आहे कंडक्टन्स. प्रश्न 56. व्होल्टेज आश्रित रोधक सहसा तयार केले जातात? उत्तर आहे नायक्रोम. प्रश्न 57. कार्बन अणूच्या बाहेरील कक्षेमध्ये एकूण किती इलेक्ट्रॉन असतात? उत्तर आहे 4. प्रश्न 58. 3 विरोध समांतर मध्ये जोडले असून प्रत्येक विरोध 20 वॅट पॉवर खर्च करतो तर व्होल्टेज स्रोत पॉवर किती पासून मिळणारी एकूण पॉवर किती? उत्तर आहे 60 वॅट. प्रश्न 59. नायक्रोम वायर मध्ये कोणत्या धातूचे मिश्रण असते? उत्तर आहे निकेल आणि क्रोमियम. प्रश्न 60. पुढीलपैकी कोणत्या पदार्थाचे तापमान गुणांक नकारात्मक आहे? उत्तर आहे इलेक्ट्रोलाइट्स. प्रश्न 61. कंडक्टन्स म्हणो डॅश डॅश त्याचं उत्तर आहे रेजिस्टन्स ओहम.
प्रश्न 62, न्यूटन मीटर डॅडॅस समान आहे? उत्तर आहे 1 जूल. प्रश्न 63, पुढीलपैकी प्रतिरोधकताचे युनिट काय? उत्तर आहे ओहम मायनस मीटर. प्रश्न 64, पुढीलपैकी कोणत्या वस्तूचा विरोध सर्वात जास्त आहे? उत्तर आहे इन्सुलेटर. प्रश्न 65, एखाद्या अणूच्या संयुजा कक्षेमध्ये 4 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन्स असतील तर तो डॅडॅस असतो? उत्तर आहे इन्सुलेटर. प्रश्न 66, एखाद्या अणूच्या संयुजा कक्षेमध्ये 4 पेक्षा कमी इलेक्ट्रॉन्स असतील तर तो डॅडॅस असतो? उत्तर आहे कंडक्टर. प्रश्न 67, 1 एम्पियर बरोबर किती कुलाब चार्ज दर सेकंदाला वाहतो? उत्तर आहे 0.625 गुणिले 1019. प्रश्न 68, एम्पियर सेकंद पुढीलपैकी कशाचे युनिट मायनस आहे? उत्तर आहे चार्ज. प्रश्न 69, एका कंडक्टरमधून 0.625 गुणिले 100 कुलाब चार्ज एका सेकंदामध्ये वाहत आहे, तर 1 एम्पियरमध्ये किती इलेक्ट्रॉन दर सेकंदाला वाहतील? उत्तर आहे 0.625 गुणिले 1019. प्रश्न 70, किती कुलाब चार्ज 5 एम्पियर 5 मिनिटमधून वाहते? उत्तर आहे 1500 सी. प्रश्न 71, 8/10 कुलाब चार्ज 4 सेकंदमधून वाहत आहेत, तर त्या कंडक्टरमधून करंट किती आहे? उत्तर आहे 0.2 एम्पियर. प्रश्न 72, एखाद्या पदार्थाच्या संयुजा कक्षेमध्ये फ्री इलेक्ट्रॉनची संख्या 4 असेल तर डॅश असतो? उत्तर आहे सेमीकंडक्टर. प्रश्न 73, वायरची प्रतिरोधकता कशावर अवलंबून असते? उत्तर आहे पदार्थ. प्रश्न 74, वायरचा विरोध कशावर अवलंबून असतो? उत्तर आहे वरील सर्व. प्रश्न 75, ओहम्स लॉ कुठे लागू होत नाही? उत्तर आहे सेमीकंडक्टर. प्रश्न 76, कंडक्टरची लांब व आकार दोन्ही दुप्पट केले असता विरोध किती होईल? उत्तर आहे आर. प्रश्न 77, फ्यूजची क्षमता कशामध्ये दर्शविली जाते? उत्तर आहे एम्पियर. प्रश्न 78, आदर्श व्होल्टेज स्रोत बाबत डॅश डॅश, त्याचं उत्तर आहे मित्रांनो 0 स्रोत विरोध असतो. प्रश्न 79, एक कार्बन फिलामेंट बल्ब 230 व्होल्टेज सप्लायवर जोडला असता 0.65 एम्पियर करंट घेतो, तर त्या फिलामेंटचा रोध किती असेल? तर आहे 353 ओहम. प्रश्न 80, पुढीलपैकी इलेक्ट्रिक पोटेन्शियलचे युनिट काय? उत्तर आहे व्होल्ट. प्रश्न 81, एका पदार्थामध्ये 12 कुलाब चार्ज 6 सेकंदामध्ये वाहत आहे, तर त्यामधून किती करंट प्रवाहित होत आहे? उत्तर आहे 2 एम्पियर. प्रश्न 82, संभाव्य फरक 10 व्होल्ट असून त्या रेजिस्टरमधून 5 एम्पियर प्रवाहित होत आहे, तर त्या विरोधीची किंमत किती असेल? उत्तर आहे 2 ओहम. प्रश्न 83, फॅरेडच्या पहिल्या नियमानुसार तयार होणारा EMF हा डॅडॅस असतो? उत्तर आहे गतिशील. प्रश्न 84, गतिशीलपणे प्रेरित EMF ची दिशा कोणत्या नियमाने माहित होते? उत्तर आहे वरीलपैकी दोन्ही. प्रश्न 55, ओहम्स लॉ पुढीलपैकी कोणत्या अटीत लागू होतो? उत्तर आहे स्थिर तापमान. प्रश्न 86, एका सर्किटचे 400 वॅट लोड 4 एम्पियर करंटवर कार्य करत आहे, तर विद्युत क्षमता डॅडॅस? उत्तर आहे 100 व्होल्टेज. प्रश्न 87, एका विद्युत बल्ब चे 200 व्होल्ट दाबावर 100 वॅट पॉवर असताना विरोध किती? उत्तर आहे 400.
प्रश्न 88, एका इलेक्ट्रिक सर्किटची पॉवर 100 वॅट आहे आणि विरोध 4 ओहम आहे, तर त्या सर्किटचा करंट किती? उत्तर आहे 5 एम्पियर. प्रश्न 89 प्रश्न 200 वॅट चे 4 बल्ब दररोज 2 तास चालतात, तर 30 दिवसाचे एकूण वीज देयक किती? उत्तर आहे 480. प्रश्न 90, 2 HP पाण्याचा पंप दररोज 1 तास चालतो, तर चालू महिन्याचे एकूण युनिट किती? उत्तर आहे वरील ए आणि बी बरोबर. प्रश्न 91, 200 व्होल्ट 100 वॅट आणि 200 व्होल्ट 60 वॅट चा अनुक्रमे रेजिस्टन्स किती? उत्तर आहे 400, 666.66. प्रश्न 92, आदर्श करंट स्रोत चा विरोध किती असावा? उत्तर आहे अनंत. प्रश्न 93, पुढीलपैकी विशिष्ट चालकताचे युनिट काय? उत्तर आहे मोह मीटर. प्रश्न 94, 1 जूल बरोबर काय? तर उत्तर आहे 1 वॅट कुलाम्ब. प्रश्न 95, 1 वॅट बरोबर काय? तर याचं उत्तर आहे म्हणजे/s. 96, जर कंडक्टरचे तापमान वाढले असता कंडक्टन्स पण वाढतो डॅश डॅश त्याला म्हणतात. उत्तर आहे नकारात्मक गुणांक. प्रश्न 97, अणूचे वजन कशावरून काढले जाते? उत्तर आहे प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन. प्रश्न 98, घन पदार्थ मधून करंट वाहतो तेव्हा कशा प्रकारे वहन होते? उत्तर आहे इलेक्ट्रॉन. प्रश्न 99, अणूवर कोणताही चार्ज नाही आहे कारण डॅश डॅश. उत्तर आहे प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या सारखी असते. प्रश्न 100, प्रोटॉन हा इलेक्ट्रॉनपेक्षा डॅश पटीने जड आहे. उत्तर आहे 1840. प्रश्न 101, प्रोटॉनचे वजन किती असते? उत्तर आहे 1.672 गुणिले 1027 किलोग्रॅम. प्रश्न 102, न्यूट्रॉनचे वजन किती असते? उत्तर आहे 1.675 गुणिले 1027 किलोग्रॅम. प्रश्न 103, पुढीलपैकी सर्वात जड काय असते? उत्तर आहे रेणू. प्रश्न 104, पुढीलपैकी कंडक्टरपैकी सर्वात जास्त वाहकता कोणत्या धातूत असेल? तर याचं उत्तर आहे कॉपर. प्रश्न 105, 1 कुलाब चार्ज बरोबर काय? तर उत्तर आहे 6.242 गुणिले 1018. प्रश्न 106, इलेक्ट्रॉनच्या वहनास डॅश डॅश म्हणतात. उत्तर आहे करंट. प्रश्न 107, विरोध हा कोणता व्यस्त प्रमाणात आहे? उत्तर आहे G. प्रश्न 108, 1 एम्पियर करंट बरोबर काय? तर उत्तर आहे 1 कुलाब चार्ज दर सेकंदाला. प्रश्न 109, कंडक्टर मधून करंटला होणाऱ्या मदतीच्या गुणधर्मास काय म्हणतात? उत्तर आहे कंडक्टन्स. प्रश्न 110, इलेक्ट्रॉनिक करंटची पुढीलपैकी दिशा कोणती? उत्तर आहे निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे. प्रश्न 111, परंपरागत करण्याची दिशा इलेक्ट्रॉनिक करंटच्या डॅश असते. उत्तर आहे विरोधी. प्रश्न 112, एका पदार्थ स्वतःकडील इलेक्ट्रॉन गमावते असेल तर तो कोणता चार्ज धारण करतो? उत्तर आहे पॉझिटिव्ह. प्रश्न 113, संयोजक कक्षेमध्ये जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन सामावले जातात? उत्तर आहे 8. प्रश्न 114, अतिउच्च दाब पुढीलपैकी किती? उत्तर आहे 33 kV च्या वर. प्रश्न 115,
मानवी शरीराचा सर्वसाधारण विरोध किती? उत्तर आहे 1000 ओहम. प्रश्न 116. ओहम्स लॉ कुठे लागू पडत नाही? उत्तर आहे सेमीकंडक्टर. प्रश्न 117. पुढीलपैकी नकारात्मक तापमान गुणांक कोणत्या पदार्थाचा आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सेमीकंडक्टर. प्रश्न 118. इलेक्ट्रिकल हीटिंगचे घटक कोणाच्या तारेचे बनविलेले असतात? उत्तर आहे नायक्रोम. प्रश्न 119. फ्लेमिंगच्या उजव्या हाताच्या नियमानुसार अंगठा काय दर्शवितो? उत्तर आहे कंडक्टर फिरवण्याची दिशा. प्रश्न 120. फॅरेडेच्या उजव्या हाताच्या नियमानुसार कॉइलमध्ये तयार होणारा दाब कशाच्या समप्रमाणात असतो? उत्तर आहे वरील सर्व. प्रश्न 121. फॅरेडेच्या पहिल्या नियमानुसार एखाद्या कॉइलकडून स्थिर चुंबकीय क्षेत्र कापल्या गेल्यास त्यामध्ये काय तयार होते? उत्तर आहे व्होल्टेज. प्रश्न 122. पुढीलपैकी कोणता बल्बचा विरोध डॅडस कमी असतो? उत्तर आहे 115 व्होल्ट 100 वॅट. प्रश्न 123. 100 वॅट 200 व्होल्ट बल्बचा विरोध किती? उत्तर आहे 400 ओहम. प्रश्न 124. पुढीलपैकी कोणत्या कंडक्टरचा तापमान गुणांक डॅडस हा नकारात्मक आहे? उत्तर आहे इलेक्ट्रोलाइट. प्रश्न 125. विद्युत प्रवाहाच्या वहनासाठी आवश्यक असलेल्या प्रेरणेस काय म्हणतात? उत्तर आहे व्होल्टेज. प्रश्न 126. विद्युत दाबाचे एकक डॅडस आहे? उत्तर आहे व्होल्ट. प्रश्न 127. विद्युत दाबाचे लहानात लहान एकक असून डॅश डॅश मोठे एकक डॅश डॅश आहे? उत्तर आहे मिली व्होल्ट. प्रश्न 128. 1 ओहम विरोधातून 1 अँपिअर करंट वाहत असेल तेव्हा त्या विरोधाभोवती व्होल्ट दाब असतो? उत्तर आहे 1 व्होल्ट. प्रश्न 129. विद्युत दाब डॅडस मीटरने मोजतात? उत्तर आहे व्होल्ट. प्रश्न 130. इलेक्ट्रॉनच्या वाहनास डॅडस असे म्हणतात? उत्तर आहे विद्युत प्रवाह. प्रश्न 132. विद्युत प्रवाहास डॅडस मीटरने मोजतात? उत्तर आहे एम्पियर. प्रश्न 133. विद्युत प्रवाहाचे लहानात लहान एकक असून मोठे एकक डॅडस आहे? उत्तर आहे एम्पियर मिली एम्पियर. प्रश्न 134. बँड मायनस कंडक्टर म्हणून कोणते पदार्थ वापरतात? उत्तर आहे निकेल, नायक्रोम, कार्बन, टंगस्टन. प्रश्न 135. भारताची फ्रिक्वेन्सी किती आहे? उत्तर आहे 15 Hz. प्रश्न 136. फ्रिक्वेन्सीचे एकक डॅडस आहे? उत्तर आहे सायकल. प्रश्न 137. EMF चे एकक काय आहे? उत्तर आहे व्होल्ट. प्रश्न 138. 1000 ओहम विरोध असलेल्या वायरमधून 25 मिली एम्पिअर करंट वाहण्यास किती दाबाची आवश्यकता असते? उत्तर आहे 25 व्होल्ट. प्रश्न 139. एक कार्बन फिलामेंट बल्ब 230 व्होल्ट सप्लायवर जोडला असता 0.65 एम्पिअर करंट घेतो तर त्या फिलामेंटचा विरोध किती असेल? उत्तर आहे 353 व्होल्ट. प्रश्न 140. घनपदार्थ मधून करंट वाहतो तेव्हा कशाचे वहन होतो? उत्तर इलेक्ट्रॉन. प्रश्न 141. खालीलपैकी कोणता पदार्थ प्रतिरोधाचे नकारात्मक तापमान गुणांक आहे? उत्तर आहे कार्बन. प्रश्न 142. कॉपरचा अणुक्रमांक किती आहे? उत्तर आहे 29. प्रश्न 143. ट्रान्सफॉर्म खालीलपैकी कशात बदल करत नाहीत? उत्तर आहे फ्रिक्वेन्सी. प्रश्न 144.
ट्रान्सफॉर्मरमधील ऊर्जा प्रायमरीकडून सेकंडरीकडे डॅडॅस पोहोचविली जाते. उत्तर आहे चुंबकीय प्रवाहाद्वारे. प्रश्न 145. ट्रान्सफॉर्मर कोर डॅडॅस लॅमिनेट केला जातो. उत्तर आहे एडी करंट लॉस कमी करण्यासाठी. प्रश्न 146. ट्रान्सफॉर्मरच्या लॅमिनेशनद्वारे उत्पन्न होणाऱ्या यांत्रिक व्हायब्रेशनची डिग्री डॅडॅसवर अवलंबून असते. उत्तर आहे वरील सर्व. प्रश्न 147. ट्रान्सफॉर्मर नो लोड करंट हा साधारणतः फुल लोड करंटच्या किती टक्के असतो. उत्तर आहे 2 ते 5%. प्रश्न 148. ट्रान्सफॉर्मरमधील चुंबकीय प्रवाहाच्या मार्गामध्ये डॅडॅस असला पाहिजे. उत्तर आहे कमी रिलक्टन्स. प्रश्न 149. माहिती करण्यासाठी ट्रान्सफॉर्मरला नो लोड केला जाते. उत्तर आहे चुंबकीय करंट आणि लॉस. प्रश्न 150. ट्रान्सफॉर्मरमधील कॉइलची डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ डॅडॅस असणे अपेक्षित आहे. उत्तर आहे 33 kV. प्रश्न 151. निर्धारित करण्यासाठी डॅडॅस ट्रान्सफॉर्मरची स्मरण टेस्ट घेतली जाते. उत्तर आहे तापमान. प्रश्न 152. कोल्ड रोल्ड ग्रेन ओरिएंटेड स्टीलची परमिसिबल फ्रिक्वेन्सी घनता सुमारे डॅडॅस असते. उत्तर आहे 1.7 WB/m2. प्रश्न 153. ट्रान्सफॉर्मरची कार्यक्षमता डॅडॅस असताना डॅडॅस जास्तीत जास्त असेल. उत्तर आहे कॉपर लॉसेस बरोबर आयर्न लॉसेस. प्रश्न 154. ट्रान्सफॉर्मरमधील नो लोड करंट हा डॅडॅस असतो. उत्तर आहे व्होल्टेजच्या सुमारे 75°C. प्रश्न 155. ट्रान्सफॉर्मरमध्ये आयर्न कोर डॅडॅस प्रदान करण्याचा उद्देश डॅडॅस हा आहे. त्याचं उत्तर आहे मित्रांनो एडी करंट लॉस कमी करणे. प्रश्न 156. खालीलपैकी कोणता भाग ट्रान्सफॉर्मरच्या इन्स्टॉलेशनचा भाग नाही. उत्तर आहे एक्साइटर. प्रश्न 157. ट्रान्सफॉर्मरवर शॉर्ट सर्किट टेस्ट घेत असताना खालीलपैकी कोणती बाजू शॉर्ट सर्किट केली जाते. उत्तर आहे कमी व्होल्टेज बाजू. प्रश्न 158. ट्रान्सफॉर्मरमध्ये कोणत्या वायडिंगचे क्रॉस सिलेक्शन क्षेत्र जास्त असते. उत्तर आहे कमी व्होल्टेज वायडिंग. प्रश्न 159. ट्रान्सफॉर्मर डॅडॅस बदलतो. उत्तर आहे पॉवर. प्रश्न 160. ट्रान्सफॉर्मर डीसी सप्लायचे व्होल्टेज वाढवून किंवा कमी करू शकत नाही कारण डॅश डॅश. त्याचं उत्तर आहे मित्रांनो फॅराडेचा इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचा नियम वैध नाही कारण फ्लक्स बदलण्याचा दर 0 आहे. प्रश्न 161. ट्रान्सफॉर्मरचे प्रायमरी वायडिंग ही डॅश आहे. त्याचं उत्तर आहे मित्रांनो एकंतर कमी व्होल्टेज किंवा उच्च व्होल्टेज वायडिंगची असू शकते. प्रश्न 162. ट्रान्सफॉर्मरमधील कोणत्या वायडिंगच्या टर्नच्या संख्या जास्त असतात. उत्तर आहे उच्च व्होल्टेज वायडिंग. प्रश्न 163. पॉवर ट्रान्सफॉर्मरची कार्यक्षमता डॅडॅस असते. उत्तर आहे 98%. प्रश्न 164. लोड बदलल्यास दिलेल्या व्होल्टेजसाठी ट्रान्सफॉर्मरमधील स्थिर राहणारे लॉसेस डॅडॅस आहेत. उत्तर आहे हिस्टॅरिस आणि एडी करंट लॉसेस. प्रश्न 165. पॉवर ट्रान्सफॉर्मर थंड करण्याची एक सामान्य पद्धत म्हणजे डॅडॅस होय. उत्तर आहे ऑइल कूलिंग.
प्रश्न 166. ट्रान्सफॉर्मरमधील नो लोड करंट हा दिलेल्या व्होल्टेजला सुमारे कोणाने ढाळ्यास सॅंक करते? उत्तर आहे 75. प्रश्न 167. ट्रान्सफॉर्म रोजची कार्यक्षमता डॅडासवर अवलंबून असते? उत्तर आहे बी आणि सी दोन्ही बरोबर. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे.